नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर चला सुरुवात करूयात. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. काव्या पार्थला म्हणत असते, आपण आपल्या मनाची चांगली छानपैकी तयारी करून वेगळं होऊ शकतो, पण काकांचं काय? त्यांना ही गोष्ट समजल्यावर हा धक्का त्यांना सहन होईल का? आणि आपण आपलाच विचार करतोय फक्त. यावरती पार्थ काव्याला खूप छान आणि समजदारपणाने उत्तर देतो. तर पार्थ काव्याला म्हणतो, अगदी बरोबर आहे तुमचं. मग आपण वेळ वाया न घालवता आपण सांगून टाकूयात की आपण डिवोर्स घेतोय. हे सत्य त्यांना लवकर कळेल तेवढं चांगलं आहे. त्यांनाही हा धक्का बसणार नाही आणि आपणही खुश राहू. इकडे सुद्धा तीच अवस्था आहे. जीवा आणि नंदिनी एकमेकांशी संवाद साधत असतात आणि जीवा नंदिनीला म्हणत असतो, आई आणि बाबांना हे कळलं तर त्यांना वाईट वाटणार नाही का? नंदिनी जीवाची समजूत काढत असते आणि नंदिनी जीवाला म्हणत असते, हो तुमचं बरोबर आहे, त्यांना वाईट तर वाटणार आहे, पण जे काही खरं आहे ते आपण त्यांना सांगून टाकायला हवं. दिवस लपवणार आहोत आपण हे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळेल की वसुंधरा आणि रम्या ह्या प्लॅन करत असतात की आता काव्या आणि पार्थला कसं वेगळं करायचं. पार्थ आणि नंदिनीचं लग्न मोडण्यासाठी काय केलं होतं हे वसुंधरा सांगत असते आणि म्हणते, ही वसुंधरा पार्थच्या आणि त्या नंदिनीच्या लग्नामध्ये त्या नंदिनीला त्या दीपकला आणून स्वतःच्या लग्नामध्ये किडनॅप करायला लावलं होतं मी, आणि मी काय काय करू शकते हे फक्त मला माहिती आहे. आणि ही गोष्ट पिहू ऐकते आणि पिहू आता सगळ्यांना सत्य सांगेल का? व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.